हाय. तर आजचा व्हिडिओ एक खास म्हणजे असा की आता बघा एक प्रोडक्ट आहे, त्याचं काम सेम आहे पण लेडीज आणि जेंट्ससाठी वेगळं. आता हे रेझर दिसतं तुम्हाला, एक जेंट्ससाठी आणि एक लेडीजसाठी. आता बघा हे जिलेट या नावाने आणि हे विनस या नावाने आहे. आता हे वेगवेगळं तर आहे, काम तर त्यांचं एकच आहे की केस काढायचं, पण त्याच्या किमतीमध्ये पण भयंकर फरक आहे. हे 28 रुपयाला आणि हे 99 रुपयाला आहे. इथेच कंपनीची खरी स्ट्रॅटर्जी सुरू होते. आता बघा, कंपनी फक्त रेझरच बनवत नाही तर ती कस्टमरला कसं हवं, कुठल्या डिझाईननी हवं, किंवा कस्टमरची गरज काय आहे, त्याला कसं अट्रॅक्टिव्ह होईल, किंवा मग त्याला कोणते कोणते फीचर्स हवे आहेत, त्याची ब्रँडिंग पोझिशन, सगळं हा विचार करून कंपनी प्रोडक्ट बनवत असते. आता तुम्ही कधी विचार केला आहे का? हा पण शेअर मार्केटमध्ये पण कुठल्या नावाने लिस्टेड आहे म्हणून? आता बघा, जिलेट ही कंपनी ना स्वतःच्या नावाने लिस्टेड आहे NSE जिलेट याच नावाने, ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट, आपण हा रेझर एवढ्या रुपयाला विकतो, म्हणजे की आता हा 28ला, हा 99 रुपयाला. म्हणजे आपल्या हातातला हा छोटासा रेझर आणि त्याच्या मागे करोडोंचा बिझनेस आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हाही दुकानात जाताना फक्त त्याची किंमत बघू नका, तर शेअर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय आहे आणि कुठल्या ब्रँड याला चालवतो किंवा कुठली कंपनी याला चालवते. बघा, आता स्वतःचा यांचा शेअर आहे जिलेटचा. आता मला माहिती नाही सध्याची पोझिशन काय आहे, पण जिलेट या नावानेच NSEवर आहे. सो तुम्ही पण चेकआउट करा नक्की. आणि छोटी वस्तू असली म्हणून त्याची किंमत पण छोटी असं कधी समजू नका. हे बघा, आता हा जिलेटच आहे आणि एवढंच आहे बरं का, पण करोडोंचा बिझनेस आहे याचं शेअर मार्केटमध्ये, ठीक आहे. तर अशाच रोज नवीन नवीन माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय.